आम्ही तर पहिल्यांदाच निघालोय हो वारीला. कशी असते वारी? वारी पाना फुटल्या गाईच्या कासेसारखी असते वारी. भक्तिरसाच्या धारा अखंड वाहत असतात, निर्मोही. आणि एकादशीला काय करतात? काही नाही. राणीसाहेब, पंढरपुरात आपल्या सगळ्यांचा पांडुरंग नावाचा एक अध्यक्ष 28 युग विटेवर उभा आहे. तो सगळ्यांना बोलवतो, सगळ्यांना पालवतो. मग अखंड हरिनामाचा जयघोष आसमंतात निनादतो आणि सगळे भेद विसरून वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात. पांडुरंग सुद्धा हा एकीचा मेळा आणि मांगल्याचा सोहळा पाहण्यासाठी आसुसलेला असतो. तो वारकऱ्यांवर अबीर उधळतो आणि वारकऱ्यांच्या मनातला भ्रम नाहीसा करतो, भेद नाहीसा करतो, काळोख नाहीसा करतो. राणीसाहेब, तुम्हाला आवडेल वारीत चालायला? हो, सकवार मातोश्रींनी आम्हाला 4 गावं चालायला सांगितलंय. अहो, 4 काय 40 गावं चालाल तुम्ही. 40? अहो, जमेल आम्हाला. आमचे पाय दुखतील. मुळीच दुखणार नाही, कारण वारीत चालताना संतांची 2 बाळं असतात आपल्या बरोबर, आणि आपण त्यांना नाही, तीच आपल्याला कडेवर घेऊन चालत राहतात. संतांची कोणती बाळ? ओवी आणि अभंग. कोई आगे नहीं बढ़ेगा. ये नाचना गाना सब बंद करो. का थांबायचं? महादेव बुवा, काय झालं देवा? ये जय जयकार बंद करो. हा जय जयकार आमच्या देवाचा आहे, तो का बंद करावा? बादशाह का हुक्म है. यात्रा जेत्रा पालखी वारी सब बंद करो. वारी अशी बंद होणार नाही. ही तुकोबारायांची पालखी आहे, पंढरपूरला तर जाणारच. आम्हाला जाऊ द्या. तुमको जाना है, जाओ. झिझिया भर के जाओ. जिजिया, हाँ, लगान है. लगान दे दो और जाओ. पण आम्ही लगान का द्यावा? देव आमचा, पालखी आमची आणि ही भूमी आमची. मग आम्ही तुम्हाला मोहरा का द्याव्या? ये जमीन, ये हवा, यहां का सब कुछ बादशाह का है. आलमगीर औरंगजेब बादशाह का, उनकी सल्तनत है ये. याद रहे, यहां उनकी हुकूमत चलती है, इसलिए काफरों को जिजिया भरना ही पड़ेगा. आम्ही जिजिया भरणार नाही. ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. आम्ही तुम्हाला दाम देणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मारो. राजू, तुकोबारायांच्या पालखीवर हल्ला केलाय. काय? पालखीवर हल्ला केला? कोणी? मोगलांनी केलाय. मोगलांनी? याचा अर्थ मोगलांनी धार्मिक बाबींवर दहशत बसवायला सुरुवात केली तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. वारकरी म्हणजे स्वराज्याचं वैभव आणि वारी म्हणजे देहू आळंदीत उगम पाहून पांडुरंगाच्या पायाशी वाहत जाणारी लोकगंगा. ती थांबता कामा नये, ती वाहतीच राहिली पाहिजे.
भगवा अबाधितच राहिला पाहिजे, मग तो धारकऱ्यांच्या हातातला असो वा वारकऱ्यांच्या. त्या काकर खानाला आता चांगलीच अत्तल घडवणार, सोडणार नाही. पण त्यांची हिंमत होतेच कशी? महादुबा कसे आहेत? ठीक आहेत ना? जी, त्यांना मुकामार लागलाय. हे देवा, म्हणजे कानावरूनच गेलं म्हणायचं. राणीसाहेब, तुम्ही गडावरच थांबा. हंबीर मामांना सांगावा धडा. राखीव फौज तयार ठेवा. तातडीनं निघायचंय म्हणून सांगा. जी राजा. आम्ही स्वतः जाऊन खात्री करून घेतो आणि मग पुढची योजना आखतो. जी राजे, तुम्ही निर्धास्त जा. वारकऱ्यांना दिलासा द्या. म्हणावं, भिवू नका. येतो आम्ही. अनाजी पंत, अनाजी पंत. हो 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 रावजी नाना, हो धोत्राचा सोगा धरूनच आलात. एवढी काय गडबड? पंत, अहो घटनाच तशी घडली. वारीवर हल्ला झाला. कोणाच्या वारीवर? पंढरपूरच्या वारीवर. तुकोबारायांच्या पालखीवर हल्ला झाला पंत. कोणी केला? मोगलांनी केला. काकर खानाची फौज तुटून पडली गरीब बिचाऱ्या वारकऱ्यांवर. खूप मोठा हल्ला झाला पंत. पार दैना उडाली वारीची. हे होणारच होतं. आपला राजाच मोगल धार्जिणा. तो गादीवर आला आणि मोगल न बोलवता स्वराज्यात घुसले. घुसले? अहो अगदी आतपर्यंत पोहोचले पंत. वाईट झालं. फारच वाईट झालं. आतापर्यंत एवढे हल्ले, एवढ्या मारामाऱ्या झाल्या, पण वारकऱ्यांच्या दिंडीवर हल्ला करायचं धाडस कोणी केलेलं नव्हतं. तुम्हीच बघा आता. वारकऱ्यांमध्ये तर घबराट पसरली हो पंत. पसरणार. तुकोबारायांचे चिरंजीव महादोबा अगदी थोडक्यात बचावले. त्या थोर संताच्या पुत्रालाही सोडलं नाही का? नाही, त्यांनाही जखमी केलं. प्रसंग बाका आलाय पंत. आता येणारा प्रसंग हा बाकाच असणार. लक्षात ठेवा. शंभूराजेंनी तातडीने बैठक बोलवली आहे. बैठक बोलवली आहे? आपल्याला बोलवलंय? खास करून मला? नाही, मी तरी कुठे लगेच निघालोय म्हणा. आणि आता ती इच्छाही नाही. करू द्या बैठक. करा म्हणावं बैठका. काढा तोडगे. आणि तो कलुष आहे ना, बघा म्हणावं. मारा मंत्र. पंत, अहो मंत्र मारून कुठे फौज थांबते? आता पटलं ना मग. पण शंभूराजांना ते कोणी सांगावं. पण पंत, बैठकीला आपल्याला बोलवायला हवं होतं. नका बोलवे ना. जुन्या जाणत्यांचा सल्ला त्यांना नको असेल. आपल्या सल्ल्यापेक्षा त्यांना मोगलांचा हल्ला बरा वाटतोय. वाटू द्या. मग आता आपण काय करायचं पंत? आपण त्यांच्या मागे टाळ वाजवत जय हरी विठ्ठल म्हणायचं. बस. पांडुरंगा, वाचून घे द्यावा. अरे बाबा नो, गप राहाव. पांडुरंगाचं नाव घ्यायचं तर मनात घ्या. करावे ते पूजा मनेचं उत्तम. लौकिकाचे काम काय असे? चुपचाप पड़े रहो. अरे बाबा, आम्ही गरीब माणसं. काय छळतोय आम्हाला तू? चुपचाप बैठो, वरना काट डालूंगा सबका यही. आओ, मारू नका हो त्याला. त्याला मारू नका. अभी तक जिजिया क्यों नहीं दिया? अहो आमच्याकडे दाम नाही, मोहरा नाही. आम्ही गरीब वारकरी. दरवर्षी आम्ही पंढरपूरच्या वारीला पायी जात. अहो आम्ही देवाच्या दर्शनाला जातो आणि तुम्ही आम्हाला दाम मागताय. देवाच्या दर्शनाला कधी दाम मोजावा लागतो का? आज से दाम देना होगा. जिजिया दे दे और कर ले सजदा अपने भगवान का.
बुवा आता व काय करावं, एवढ्या वर्षाची परंपरा आपली. मी काय म्हणते, माझं डाग देऊ, घाला ह्याच्या माडावर आणि जाऊ दे त्यासनी. तुझ्या दर्शनाचे मागता ती मोल, दिनाशी देव महागला. दुरावली भेट आता नाही गाठ, ओट ही पांगळे तुझ्या बिन. ए हरामी, भगवान का गाना हराम है. सरकार, तुमच्या पाया पडतो आम्ही, पण वारीला नाही म्हणू नका देवा. ये काफर, देव म्हणतो मला. ये कैसा तुम्हारा धर्म? किसी को भी खुदा मानते हो? असं से बाप, जे जे देखे भूत, मानी जे तयासी भगवंत. ए खामोश, एक लफ्ज भी कहा तो काट दूंगा. इन लोगों की ऐसी हालत करो कि ये हथियार तो क्या, नजर भी उठाने के लायक ना रहे. इनका ये गुरूर तोड़ दो. तुम्ही जाऊच कसं दिलं त्यासने? हमने रोकने की कोशिश की थी पर काय कोशिश की ती? मला सांगायचं होतं, म्या होतो ना पागेत, किती वेळ लागला असता घोड्यावर उडी घ्यायला. हा, म्या अडवलं असतं. नाही तेवढं सुचलं नाही. काय सुचलं नाही? अहो आता कुठं मंचकारोहणाचा सोहळा पार पडला, कपाळावरचं गंध अजून बोलच असल तर हे गेलं मोगलावर बाया साचावत. मग आम्ही कशा पायी आहोत? राजाने तुमच्याकरता एक निरोप दिलाय. अहो मग ते सांगायचा कावा पार शिळा झाल्यावर? बोला. स्वर्णपद, जिजिया कराच्या निमित्तानं मोगली फौजा आपल्या मुलकात कुठं कुठं धुडगूस घालताय. आलंय आमच्या कानावर. जिकडे जिकडे मोगली फौजा दिसतील तिकडे तिकडे त्यांना रोखा, असा निरोप आहे राजांचा. नेस्ता रोखायचा निरोप आहे का तडाखा द्यायला मी सांगितले? तडाखा तुम्ही देणारच की. गाशे, हंबीररावानं तडाखा दिलं नाही असं कवा झालंय वय? एक गोष्ट आम्हाला कळत नाहीये, मोगली फौजांचं धाडस झालंच कसं स्वराज्यात घुसण्याचं? हवं त्यासनी खबरा गेल्या असतील का स्वराज्यात अनागुंदीत चालली म्हणून. या मोगलासनी अजून ठाव नाही शंभूराज काय चीज आहेत ती. अहो महादेव बुवावर निस्ता हल्ला झाला तर हातातली कामं टाकून धावलं ते तिकडं. बिलकुल थांबले नाहीत, लगेच पथक घेऊन धाव घेतली देहूकडे. फार महाराजांपासनं ही वहिवाट चालू. भक्तीकडं शक्ती धाव घेती. आज बी शक्ती धावली भक्तीकडं. ठीक आहे, आम्ही बी निघतो. हर हर महादेव. हर हर महादेव. पांडुरंगा, का ही वेळ आणलीस आमच्यावरती? अरे काही दयामया हाय का नाही तुला? आता तुझा भाव कळो आला देवा, थकुनी या सेवा घेसी माझी. टाकुनी या साकडे आपुलिया माथा, घातले या संतावरी भार. भगवंता, मला तुझी भावना कळली आणि कळली मला तुझी नियत. वारकऱ्यांवर तलवारीच्या मुठी मारल्या जात आहेत, मुठींचे वार होत आहेत आणि तू ते रोखत नाहीये. खुशाल कमरेवर हात देऊन तू उभायस. अरे पांडुरंगा, आता काय करू? इंद्रायणीच्या डोहात उडी घेऊ का भंडाऱ्यात जाऊन बस? लाय नामुसकी होईल र माझी. म्या पामरानं माझ्या वाडवडिलांना काय सांगावं? अहो परचक्र आला आपल्यावर, त्याला आपण तरी काय करणार? तुम्ही उठा, 2 घास तेवढं खाऊन घ्या. अहो वारकऱ्यांची डोकी फुटली, पालखीची नासधूस झाली. वारकऱ्यांसाठी केलेल्या शेकबाता ते मोगल सैनिक थुंकले आणि आता वारी करायची नाही असा हुकूमही केलाय. आणि मी 2 घास खाऊ? बुवा, आपण तुम्ही खाल्ल्याशिवाय कोणी बी थाळ्याला हात लावणार नाही. आता मरण आलं तरी बेहतर, पण जोवर ही वारी सुरू होत नाही तोवर मी अन्नाचा घास काय
पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. अहो ऐका, आता विठू माऊलीने प्रचिती दिली तरच, जोवर ही वारी सुरू होत नाही आणि ह्या मोगलांना अद्दल घडत नाही, तोवर माझं मन काही शांत व्हायचं नाही. बोला पुंडली कवर्दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. शंभूराजे, शंभूराजे, पांडुरंग, का आलात स्वराज्यात? हिम्मत कशी झाली तुमची? सरकार, हम काकर खान के लोग हैं. कुठं आहे? कुठं आहे तुमचा काकर खान? वो औरंगाबाद गए हैं. हम यहाँ का लगान लेकर जाएंगे. लगान? आम्ही असताना लगान? छत्रपतींच्या स्वराज्यात लगान वसूल करण्याची हिम्मत कशी होते तुमची? बादशाह का फरमान है. मग आम्ही फरमान काढू तुमची मुंडकी उडवण्याचं? नहीं 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 हुजूर, हमें माफ कर दीजिए. हमें कोई लगान नहीं चाहिए. हमें माफ कर दीजिए, माफी दे दीजिए. जाऊन सांगा तुमच्या काकरखानाला, पुन्हा वारीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर याद राखा म्हणावं. जी हुजूर. जर वारीत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर खांडोळी करू आम्ही. संतांच्या वारीला आमचं अभय आहे. जाएंगे और बताएंगे हुजूर. लगेच जा, पण जाताना शिलकीचा हिशोब चुकता करून जा. हिसाब? हिशोब, वारकऱ्यांना त्रास दिल्याचा हिशोब, वारीत विघ्न आणल्याचा हिशोब, प्रत्येकाला असुडाचे 100 फटके. हुजूर. छोट्याजी, घेऊन जा यांना. काय करताय महादेव? संत महात्मे तुम्ही, साक्षात तुकोबारायांचे चिरंजीव. तुम्ही आमचा राजा. वय राजा, आज तुम्ही आलात म्हणून आम्ही वाचलो. तुमच्यामुळं आमची वारी बिनघोर जाईल बघा. आता वारी बिनघोर राहावी म्हणून आम्ही वारीला संरक्षण देत आहोत. इथून पुढे स्वराज्याची 2000ची फौज वारीच्या दिमतीला असते. याशिवाय तुकोबारायांच्या पालखीला आम्ही रिंगणाचा घोडा भेट देत आहोत. त्याचबरोबर दरवर्षी 1 खंडी भात आणि सालाना 100 होऊन सरकारातून दिले जाते. भरून पावलं राजा, भरून पावलं. आता काय बी चिंता नाही आम्हाला. आमचा राजा आमच्या सोबत आहे. महादेव बुवा, आम्हीच नाही, संपूर्ण स्वराज्य तुमच्या सोबत आहे. भक्ती शक्तीचा हा अपूर्व संगम असाच चालत राहील, अखंड. या चल.
बोला पुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल